नमस्कार प्रेक्षकांनो, मालिकेचा आजचा भाग खूपच जबरदस्त असा आहे. पुन्हा एकदा अर्णव आणि ईश्वर यांची भेट होणार आहे आणि ईश्वरी अर्णवला त्याची लायकी दाखवणार आहे. तो जो पैशाचा माज दाखवत असतो तो माज त्याचा उतरून ठेवणार आहे. हे सगळं कशा पद्धतीनं होणार आहे ते आपल्याला या आजच्या भागामध्ये पाहायला मिळणार आहे. तर ईश्वरी इकडे अर्णव आणि त्याचबरोबर अंजली बोलत असतात. अंजली म्हणत असते की हे बघ अर्णव, चिंटू असं नसतंय बघ, सगळ्याच मुली तशा नसतात. तेव्हा अर्णव म्हणत असतो की हे बघ ताई, तू कितीही मला समजवण्याचा प्रयत्न केला तरी तुलाही माहिती आहे की मी त्या गोष्टींवर विश्वास ठेवणार नाही, कारण सगळं तसंच असतंय. आता जरी तू जरी म्हणालीस आत्ता, तरीही मला माहिती आहे की सगळ्या मुली तशाच आहेत आणि फक्त पैशासाठी जवळ येणाऱ्या आहेत, हे अर्णव सांगत असतो. त्याचबरोबर इकडे आपल्याला पाहायला मिळतं इशू आणि नमू दोघीजणी मार्केटमध्ये आलेल्या असतात. त्या भाजी घेत असतात आणि 50 रुपये देऊन ती सांगत असते की 1 किलो टोमॅटो आणि 1 किलो बटाटे हवे आहेत. तेव्हा मात्र तो म्हणतो की एवढ्यामध्ये 1 किलो टोमॅटो पण येणार नाहीत. तेव्हा ती म्हणते आमच्या इंदोरला तर सगळं. तो म्हणतो की मग इंदोरला जाऊन घ्या भाजी. इशूला आणि नमूला खूपच टेन्शन असतं. इशू म्हणत असते की मला कळतच नाही आहे. त्याचबरोबर ती ताईला सांगू लागते, ताई एक प्रॉब्लेम झाला आहे. मी त्या माणसाला ना चॅलेंज केलं आहे. तो पुन्हा भेटलेला तो खडूस माझ्या पुढे आणि तो मला प्रत्येक वेळेस बोलत असतो. त्यावेळेस नमू म्हणते अगं काय चाललं इशू, जरा शांत हो. तेव्हा इशू म्हणत असते मी कशी शांत होऊ ते सांग ना मला, कारण काहीही झालं तरीही मला कळतच नाही आहे की या सगळ्यावर कसा मार्ग काढायचा आहे. हे बोलणं चालूच असतं. त्याचवेळी इकडे आता त्या दोघींना ऑब्झर्व करत असतो तो म्हणजे राकेश अगदी ईश्वरी मुंबईत आल्यापासून तिच्यावर पाळत ठेवून असतो. ती मुंबईत कुठे येणार आहे, कुठे राहणार आहे, या सगळ्या गोष्टी त्याने माहिती करून घेतलेल्या असतात. त्याला फक्त ईश्वरीबद्दल माहिती जाणून घ्यायची असते आणि त्याचे प्रयत्न चालू असतात. त्याचवेळी इकडे पाहायला मिळतं की राकेश लांबून त्यांना पाहत असतो, म्हणत असतो की काहीही झालं तरी ही जी ईश्वरी आहे ना, ती माझ्या हातून सुटली नाही पाहिजे. हिचा कंट्रोल माझ्या हातात असला पाहिजे. काहीही झालं तरी मी तिला माझ्यापासून दूर कधीही होऊ देणार नाही. एवढे घाणेरडे विचार ह्या माणसाचे असतात, पण दाखवताना मात्र खूपच सोज्वळ असल्यासारखं तो आव्हानात असतो. हे सगळं आपण पाहतो. त्याचबरोबर इशू मात्र म्हणत असते की मला कळतच नाही आहे काय करू. आणि तिचा प्रॉब्लेम असतो तो ऐकून आता लगेच तिथं समोर येतो तो राकेश. आणि राकेश म्हणू लागतो काय झालं, तुम्हाला जसं वाटत होतं तशीच आहे का आमची मुंबई. तेव्हा इशू म्हणते म्हणजे तुम्ही इथे. तेव्हा तो म्हणतो की हो, का तुला वाटत होतं ना, म्हणजे तुम्हाला वाटत होतं ना ईश्वरीजी मुंबई कशी आहे, मग आता कसं वाटतंय. तेव्हा ईश्वरी म्हणत असते अहो तुम्ही म्हणत होता, पण मला ना कळतच नाही आहे. म्हणजे इंदोरमध्ये कसं सगळं बढिया होतं ना, मग इथे फरक पडतोय ना, असं तिचं बोलणं चालू असतं. तेव्हा राकेश म्हणत असतो बरं भेटली का माणसं. तेव्हा ती म्हणते की कसं आहे माहिती आहे का, अजून मी मुंबई तेवढी पाहिलेलीच नाही आणि आता पाहते हळूहळू, बघूया काय होतं ते, असं तिचं म्हणणं असतं. पण तिला मात्र मुंबई अजिबात आवडत नसते. तिला असं वाटत असतं की काहीही झालं तरीही माझं इंदोरच चांगलं आहे. राकेश म्हणतो मी सांगितलं ना, काही वाटलं तर कॉल कर. आणि त्याचवेळी राकेश लगेचच तिथं म्हणतो की ही मोठी बहीण ना, आणि मग नमूकडे ती ओळख करून देते, हो ही माझी मोठी बहीण. आणि अगं हे त्या दिवशी बघ गुंडांच्या तावडीतून आई बाबा आणि मला यांनीच वाचवलं होतं. मग राकेश म्हणतो की अहो धन्यवाद वगैरे कशाला, काही गरज नाही. नमू आभार वगैरे मानत असते. राकेश स्पष्टपणे सांगत असतो की त्याची काहीही गरज नाही. हे सगळं दोघांचं बोलणं चालू असतं. नमू म्हणते की तुम्ही बोला, मी आलेच, असं म्हणत त्या दोघांना बोलायला सांगते. इशू बोलत असते. तेव्हा ते म्हणत असतात काही प्रॉब्लेम आहे का. इशू म्हणत असते नाही काही नाही. मग आता इथे कुठं. ती सांगते की आता इथे आम्ही आत्याकडे राहतोय, इंदोरला प्रॉब्लेम झालेला ना, मग त्यानंतर मी आणि ताई इकडे शिफ्ट झालेलो आहे आत्याकडे. त्यावेळेस राकेश म्हणत असतो ठीक आहे. त्यानंतर इकडे आता घरी पूजा चालू असते. तर अंजली आणि अर्णव दोघंही पूजेला बसलेले असतात, पूजा करत असतात. सगळेजण हात जोडून आहेत, आजी पूजा करत आहे. आणि त्याचबरोबर आता अंजली ही अर्णवकडे पाहत असते. म्हणजे अंजलीला असं वाटत असतं की काहीही झालं तरीही अर्णवने देवाला नमस्कार केला पाहिजे, सगळ्यांचा आदर केला पाहिजे, जी चिडचिड चालू असते ती बंद केली पाहिजे. पण त्याची चिडचिड का होत असते, त्याचं एकमेव कारण हे फक्त अंजलीला माहिती असतं. त्याच्या आयुष्यात एक मुलगी येऊन गेलेली आहे आणि त्या मुलीने पैशांसाठी त्याला नाकारलेलं असतं, म्हणून त्याची चिडचिड होत असते. आता पूजा होती आणि त्यावेळेस तिथे येते ती म्हणजे वल्लरीला उशीर आलेला पाहून आजींचा राग अनावर होतो. आजी म्हणतात काय हे
आत्ता आलीस का? म्हणजे जरा लवकर आली असती तर 4 मंत्र कानावर पडले असते, तेवढाच तुझ्यामध्ये बदल झाला असता ना. तेव्हा ती म्हणत असते, काय हो हे? तेव्हा नवरा पण तिला म्हणजे मामा पण तिला म्हणत असतो की जरा लवकर यायचंच ना. तर वल्लरी म्हणू लागते की त्यात काय एवढं, आले ना. आणि शटीवर माऊथ असं ती बोलत असते. मध्ये मध्ये तिला छान असे इंग्लिश शब्द झाडायची सवयच असते आणि ती त्याच पद्धतीनं करत असते. इकडे इशू आणि त्याचबरोबर नमू दोघीही जेवण बनवत असतात. आत्या मात्र बाहेर बसून फक्त ऑर्डर सोडत असते आणि सगळी कामं या दोघींनी केली पाहिजेत असं तिचं म्हणणं असतं. आणि मग या दोघीजणी स्वयंपाक करत असतात. पण इशू कांदा कापता कापता तिच्या डोक्यातून काही त्या अर्णवचे विचार जातच नसतात. ती फक्त म्हणत असते, तो खडूस, तो भांडखोर माणूस फक्त माझ्याशी भांडत असतो आणि तो मला आता एकदा भेटू दे मग त्याला सांगते. त्यावेळेस नमूला आता टेन्शन आलेलं असतं. म्हणजे आता ही इशू काय करणार आहे नक्की, हा प्रश्न पडलेला असतो. तर इशूने तिला सांगितलेलं असतं की मी त्याला माझा नंबर दिले, त्याने माझा नंबर घेतलेला आहे, त्यामुळं तो कधीही आपल्याकडे येऊ शकतो असं तिनं सांगत असते. कारण नमूचं असं म्हणणं असतं, एवढ्या मुंबईत तो तुला कधी शोधणार आहे आणि गरज काय आहे ना त्याला तुला शोधायची, असं तिचं म्हणणं असतं. आणि इकडे अर्णवला मात्र भराभर उचक्या लावायला लागलेल्या असतात. अर्णवला कळतच नसतं की एवढ्या उचक्या काय लागत आहेत. मग इकडे इशू आणि त्याचबरोबर तिथे असलेला आकाश दोघंही चिडवत असतात. आणि आकाश म्हणत असतो, अगं ताई, दादा एवढा हँडसम आहे ना, मग कुणी पण असेल ना असं त्याच्या मागं लागलेलं, आणि मग त्याला तिथे कोणी पण हे करू शकतं. आणि मग असतील अशा काही मुली जी त्याची आठवण काढत असतील, म्हणून तर उचक्या थांबत नाही आहेत ना. तो म्हणतो हे काय सायंटिफिक रिझन नाही आहे. मग लगेचच ही बोलू लागते की मग पाणी पिला तरी ही उचकी का थांबलेली नाही, असं अंजली त्याला बोलू लागते. परंतु त्याचं असं म्हणणं असतं की तसं काही नाही आहे, तो आपला फक्त भाव खात असतो. त्याचं म्हणणं असतं की नाही, असं काही नाही आहे, फक्त हा सगळा गैरसमज आहे, असं काही बोलू नकोस तू. त्यावरती लगेचच तिथे अंजली बोलत असते, मी काही नाही बोलत. म्हणजे आता तुला जे बोलायचं आहे ते तू बोलून घेतच आहेस ना, मी अजून सेपरेट बोलायची काही गरज नाही आहे, असं अंजलीचं म्हणणं असतं. इशू इकडे चालूच असतं. तिचा जपमाळ मात्र काही थांबत नसते. तिचं एकच सुर असतं, अर्णव अर्णव, त्याच्याच नावाचा जप करत असते. तिकडे अर्णवला उचक्या लागत असतात. नमू म्हणत असते, तुझ्या लक्षात येते का? तेव्हा इशूने हातात चाकू वगैरे घेतलेला असतो, स्टाईलमध्ये उभी असते आणि ती म्हणत असते, बघ मी त्याला ना दाखवूनच देणार आहे. आणि मग ती म्हणते, मला नोकरी मिळाली तर इकडे नमू म्हणत असते, अगं वाटतं तेवढी सोपी गोष्ट आहे का, एवढं सहजासहजी नोकरी मिळणार आहे का? त्यावरती इशू म्हणते, हो गं. मग ती म्हणते की थांब, माझ्या लक्षात आलं. आणि धावतच हातातलं काम सोडून ती जाऊ लागते. आणि तेव्हा धावत जाते आणि म्हणते की थांब ताई, आले मी, असं म्हणत ती गेलेली असते. आणि जाते आणि मग लगेच माघार येते, मोबाईल घेते आणि म्हणते की आता बघ माझं काम होणार आहे. आणि मग तिने राकेशला कॉल करते. राकेशला कॉल करून ती राकेशशी बोलू लागते. राकेशला म्हणत असते की मला ना तुमच्याशी बोलायचं होतं, थोडंसं काम होतं. राकेश म्हणतो, बोल ना, काही प्रॉब्लेम आहे का? म्हणजे मी सांगितलं आहे ना, मी कधीही तुझ्यासाठी मदतीला यायला तयार आहे, असं राकेश तिला बोललेला असतो. तेव्हा ती म्हणत असते, मला ना जॉब करायचा आहे. मग तो विचारतो, तुला काय येतं? मग ही सांगू लागते, मला कचोरी येते, मला समोसा येतो, मला जिलेबी बनवता येते. तेव्हा राकेश म्हणतो, तू माझं नाव राकेश मिठाईवाले वगैरे असं हलवाई वगैरे असं काय सेव्ह केलं आहेस का? तेव्हा इशू हसायला लागते. तेव्हा तो म्हणतो की अगं हे सगळे आयटम तू मला काय सांगत आहेस? मी लॉयर आहे, मी तुला सांगितलं ना. मग ह्याचा काय संबंध आहे माझ्याशी? ऑफिसमधलं काय येतं? तेव्हा इशू सांगू लागते, मी ना ग्रॅज्युएट आहे, मला डेटा टायपिंग पण येतं, डेटा एंट्री पण येतं, आणि मी क्लेरिकलचं जे काम आहे ते करू शकते, असं इशूने स्पष्टपणे सांगितलेलं असतं. आणि राकेश तिला म्हणतो की काही हरकत नाही, मी बघेल, पण मला एक सांग ना, काही प्रॉब्लेम आहे का, काही पैशांचा इशू आहे का? पैशांचा प्रॉब्लेम असेल तर मी सॉल्व करू का, असं तो बोलत असतो. तेव्हा इशू म्हणते, नाही नको, मला तुमचे पैसे नको आहेत. तेव्हा तो म्हणत असतो, म्हणजे? ती म्हणते, नाही तशी तुमची माझी काही जास्त ओळख नाही आहे. तेव्हा तो म्हणतो की आता इतक्या वेळ तर म्हणत होतीस की आपली ओळख आहे म्हणून तू माझ्याशी मनमोकळेपणाने तुझा प्रॉब्लेम सॉल्व केला, सांगितलास, आणि आता मध्येच म्हणते की तेवढी ओळख नाही आहे, म्हणजे नक्की ओळख आहे की नाही आपली, असं तो बोलत असतो. तो म्हणतो, ठीक आहे, काही हरकत नाही आहे, तुला वाटतं आहे ना नको, तर ठीक आहे, मग नको देत, मी नाही देत तुला पैसे, तुला स्वतःच्या कष्टाने कमवायचे आहे ना, चालेल. मग आता स्वतःच्या कष्टाने ती पैसे कमवणार असते आणि राकेश स्वीटीला मदत करणार असतो. राकेशने आता ठरवलेलं असतं की आपण स्वीटीला मदत करायची आहे. आणि राकेशने ठरवलेलं असतं की आपण इशूला मदत करायची. आणि त्यावेळेस तो म्हणतो, अगं इशू, तुला मी कसा विसरेल ना, एकदम बडी आहेस तू,
अगदी इंदोरी असं तो बोलत असतो. आणि मग इशू म्हणते की आता एकदा का त्याचे 50,000 रुपये त्याच्या तोंडावर मारले की आपण मुंबईला जायला रिकामी झालो, कारण इथे राहण्यात काहीच अर्थ नाही. तिला ते मुंबईमधलं वातावरण, ते मुंबईमध्ये राहणं हे अजिबात आवडत नसतं. त्याहीपेक्षा आपले आई बाबा तिथे एकटेच आहेत, आपण त्यांच्याकडे गेलं पाहिजे, त्यांच्याकडे राहिलं पाहिजे, त्यांच्यासोबत राहिलं पाहिजे, ह्या गोष्टी इशूला हव्या असतात. त्यानंतर इकडे नमो म्हणत असते, पण इशू हे शक्य आहे का? म्हणजे तुला अशी कशी नोकरी मिळणार आहे की ज्यातून तुला 3 महिन्यात 50,000 कमवायचे आहेत? आणि त्याहीपेक्षा मोठी गोष्ट म्हणजे आईबाबांना कोण कन्व्हिन्स करणार आहे? तू नोकरीला जाणार आणि इथं आत्याचं काय, तिला कोण सांगणार आहे? हे सगळं त्यांचं बोलणं सुरूच असतं. आता इथे पूजा झालेली असते, सगळ्यांना आरती देण्याचं काम अंजली करत असते, सगळ्यांकडे जात असते. मग ती आजीला आरती देते, त्यानंतर अर्णवला देते, सगळ्यांकडे धूप आरती सगळ्या घरात फिरवण्याचं काम ती करत असते. आणि त्याचवेळी आता आकाशला आरती देते, त्याचबरोबर मामी असते, मामा असतो, त्यांना देते आणि ती पुढे जात असते. तेवढ्यात तिचा कार्पेटमध्ये पाय घसरतो आणि ती पडणार असते, तिचा तोल जाणार असतो. आणि तिच्या समोर येऊन उभा असतो तो म्हणजे राकेश. राकेशने छान येल्लो कलरचा कुर्ता घातलेला असतो आणि तो आलेला असतो. मग त्याच्याकडे दोघांकडे सगळे पाहत असतात, कारण राकेशचं अंजलीवर किती प्रेम आहे असं सगळ्यांना वाटत असतं. परंतु प्रत्यक्षात मात्र वेगळंच असतं. राकेशचं अंजलीवरती वगैरे काही प्रेम नसतं, तिच्या पैशांवरती त्याचं प्रेम असतं. तिची प्रॉपर्टी जी आहे, तिच्या पण आजपर्यंत जे कमवलेलं आहे त्या सगळ्यावर त्याचा डोळा असतो. आणि त्याला फक्त बाकीच्या मुली फिरवायच्या असतात. ही नावाची बायको आहे आणि बाकीच्या बाहेर मुलींबरोबर मजामस्ती करायची असते. हे सगळं त्याचं चालू असतं. आणि मग राकेश अंजलीला सावरतो आणि म्हणतो, काय हे बायको? आणि मग ती म्हणते की मला खात्री होती, पण तुम्ही आज येणार नव्हता, मग अचानक कसं आला? तेव्हा तो सांगू लागतो की तूच मला सांगितलंस ना आज पूजा आहे म्हणून. मग माझ्या बायकोचा चेहरा बघितल्याशिवाय माझे दिवस कसा उगवेल सांग बरं, म्हणून आलेलो आहे. आणि मी जेव्हा इथे नसतो, मी बाहेर असतो, तेव्हा तुझा फोटो पाहतो. आज इथे आहे तर ऑब्वियसली, आणि चल बस बरं तू, असं म्हणत तिच्या हातातलं ताट घेतो आणि तिला बसायला सांगतो. अगदी आदमीने वागत असतो. या माणसाकडे बघून कोणीही म्हणणार नाही की हा इतका फ्रॉड आणि घाणेरडा माणूस आहे. तो अंजलीला बसायला सांगतो आणि मग देवाच्या पुढे जातो. ते देवाचं ताट आरतीचं ताट देवाच्या भोवती तिथे ओवाळतो, नमस्कार करतो आणि त्यानंतर आजींकडे येतो. आजींना नमस्कार करतो. तुमची तीर्थयात्रा कशी झाली, त्याचबरोबर आता तुम्ही कशा आहात, अगदी आदराने विचारत असत. त्यानंतर मामा तिथं असतात, मामांना नमस्कार करायला जातो. मामा म्हणतात, अहो काही गरज नाही आहे त्याची. तेव्हा तो म्हणतो की अहो तुम्ही मोठे आहात ना. मग तो म्हणतो की आता मामींना काही मी नमस्कार करणार नाही आहे. ती म्हणते का असं का? तेव्हा तो सांगतो की तुम्ही कुठं वयस्कर दिसताय ना, तुमचं कुठं वय जास्त दिसतंय, असं म्हणत मामीला तो घोळात घेत असतो. आणि त्याचबरोबर मामीला अजून लाल होते. त्यानंतर तो अर्णवकडे जातो. अर्णव तिथे असतो. अर्णव वाकून नमस्कार करतो त्याला. तेव्हा तो अर्णवला म्हणतो की अरे तुझी जागा इथं नाही आहे, माझ्या हृदयात आहे. आकाश पण नमस्कार करतो, आकाशलाही मिठीत घेतो. शेवटी जावई म्हणून त्याचं इतकं कोड कौतुक होत असतं. पण खरंच त्याच्या लायक तो असतो का, हा विचार अजून मात्र झालेला नसतो. अर्णव आणि त्याचबरोबर राकेश बोलत असतात आणि त्यांचा छान असा संवाद सुरू झालेला असतो. दोघंही एकमेकांना मिठी मारतात आणि अर्णवला तो म्हणत असतो की अरे आज जो तू आहेस ना, तू स्वतःच्या कर्तृत्वाने आहे, स्वतःच्या पायावर उभा आहेस आणि तुझी जागा माझ्या हृदयात आहे, असं म्हणत अर्णवला त्याने मिठी मारलेली असते. अर्णव पण अगदी मोठ्या भावाप्रमाणे त्याच्या मिठीत असतो आणि त्याला छान वाटत असतं. इकडे नमू आणि इशू दोघी उद्याच्या भागामध्ये बोलत असतात. आत्याला खूप टेन्शन आलं असतं. आत्या म्हणत असते की अरे मी ना इंदोरवरून काही साड्या आणून इथं विकायचे, माझा बिझनेस करायचे, त्यांना उद्याच्या उद्या सॅम्पल हवे आहेत, पण मी नाही जाऊ शकत. तेव्हा इशू म्हणते की का नाही जाऊ शकत तू? तेव्हा आत्या सांगते की अगं माझ्या ना पाठीत करक भरलेली आणि मी कसं घेऊन जाणार? इशू म्हणते मग काळजी कशाला करतेस, आपला बिझनेस आहे ना, मी आहे ना, मग टेन्शन घ्यायची काय गरज आहे? आणि इशू आता आत्याचा जो बिझनेस आहे त्या साड्या घेऊन दाखवायला जाणार असते. पण इशूला कुठं माहिती असतं की ती ज्या घरी जाणार आहे ते घर अर्णवचं आहे. मग इकडे इशू आता निघालेले आहे आणि दुसऱ्या दिवशी सकाळी इशू कामासाठी बाहेर पडत आहे आणि तिच्याबरोबर तिनं त्या साड्यांचं सॅम्पलही दाखवायला घेतलेलं आहे. आणि समोर आलेला असतो तो अर्णव राजे शिर्के. हा जो अर्णव राजे शिर्के आहे त्याचा राग मात्र इशूला खूपच येत असतो. इशू भयानक चिडलेली असते आणि मग इशू त्याला म्हणते की ही जी काच आहे ना ती फुटणारच होती, शेवटी काच होती ना, तसं तुमचं मन जे आहे, तुमचं जी इगो आहे तो पण एक दिवस असाच फुटणार आहे, कारण तो पण काही कायमस्वरूपी टिकत नसतो, असं म्हणत ईश्वरीने त्याला त्याची लायकी दाखवलेली असते. अशाच अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.